नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे DMER फार्मासिस्टची भरती आलेली आहेत. DMER फार्मासिस्ट भरती आलेली आहेत आणि आपल्याला आपल्याला GK GSमध्ये आपल्याला हिस्ट्री हा टॉपिक आहे आणि याच्यावर आपल्याला 3 ते 4 क्वेश्चन नक्की बघायला मिळेल. त्यासाठीच आज आपण इम्पॉर्टंट PYQs संभाव्य प्रश्न जे की आपल्याला TCSमध्ये विचारले जाऊ शकते ते आपण प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. हू वॉज द कंटेम्पररी ऑफ गौतम बुद्ध अमॉंग द मगध किंग्स? गौतम बुद्धांच्या काळातनी मगधचा राजा कोण होता? ऑप्शन ए अशोक, ऑप्शन बी बिंबिसारा, ऑप्शन सी उदयीन, ऑप्शन डी धनानंद. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर आपल्याला माहिती आहे बिंबिसारने मगध एम्पायरची स्थापना केली आणि जेव्हा बिंबिसार राजा होता तेव्हा गौतम बुद्धांना आणि त्यांच्या संघांना बिंबिसारनी वेणुवन म्हणून हे वन त्यांना दान केले होते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट बिंबिसारच आहे. बिंबिसारच्या काळात म्हणजे गौतम बुद्धांच्या काळातनी बिंबिसार हा राजा होता. तर तुम्ही बघू शकता एक्सप्लेनेशन. बिंबिसार आणि गौतम बुद्धाच्या काळात राजा होता. त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता. आता बिंबिसार हे गौतम बुद्धांचा म्हणजे बुद्ध धर्माशी खूप जवळचे होते आणि त्यांनी त्याचा प्रसार देखील केला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न हे आहे, हू अमॉंग द फॉलोइंग मगध किंग्स इज नोन टू हॅव इम्प्रिझन्ड हिज ओन फादर? खालीलपैकी कोणत्या मगधच्या राजाने आपल्या वडिलांची कैद केली होती? ऑप्शन ए अशोका, ऑप्शन बी अजातशत्रू, ऑप्शन सी उदयीन, ऑप्शन डी चंद्रगुप्त. तर आपल्याला करेक्ट आन्सर माहिती आहे अजातशत्रू. अजातशत्रू कोणाचा पोरगा होता? बिंबिसारचा पुत्र होता आणि बिंबिसारलाच याने काय केले होते? कैद केले होते, म्हणजे तो स्वतः गादीवर बसला होता. त्याच्यानंतर द फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल वॉज हेल्ड ड्युरिंग द रिजन ऑफ? पहिली बुद्ध संमेलन कोणाच्या कालखंडात झाली? ऑप्शन ए अशोका, ऑप्शन बी अजातशत्रू, ऑप्शन सी बिंबिसार, ऑप्शन डी बिंदुसारा. तर याचं करेक्ट उत्तर आहे बी अजातशत्रू. अजातशत्रूच्या काळातनी गौतम बुद्ध यांचे निधन झाले होते 483 BC. आणि महावीर जैन देखील याच काळातनी महापरिनिर्वाण झाले होते. हे आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. आणि जर आपल्याला हेच विचारलं की सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल म्हणजे दुसरी बुद्धिस्ट काउन्सिल झाली कुठे, तर दुसरी बुद्धिस्ट काउन्सिल झाली होती पाटलीपुत्र यावेळेची कॅपिटल होती आणि तिथेच ते पाटलीपुत्रमध्येच सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल भरवण्यात आली होती. तर इथं तुम्ही एक्सप्लेनेशन बघू शकता आणि याचा स्क्रीनशॉट काढू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, व्हॉट वॉज द ऑफिशियल लँग्वेज ऑफ मगध एम्पायर? मगध साम्राज्याची अधिकृत भाषा कोणती होती? संस्कृत, पाली, प्राकृत, मगधी. तर करेक्ट आन्सर आहे मगधी ही मगध एम्पायरची भाषा होती. हे इथे तुम्ही एक्सप्लेनेशन बघू शकता. मगधी इज अ फॉर्म ऑफ प्राकृत वॉज वाईडली स्पोकन यूज इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस. मगधी ही प्राकृत भाषेची एक शाखा असून प्रशासनात ती वापरल्या जात होती. त्याच्यानंतर हा वाला प्रश्न आहे, 5वा प्रश्न आपला आजचा. महापद्मानंद इज डिस्क्राईब इन पुराणा ॲज? पुराणामध्ये महापद्मानंद याचे वर्णन कसे केले गेले आहेत? आता आपल्याला माहिती आहे महापद्मानंद हा पहिला शूद्र राजा होता. यानं नंद डायनेस्टी म्हणजे नंद घराण्याची स्थापना केली होती. त्याच्यानंतर ऑप्शन ए द डिस्ट्रॉयर ऑफ क्षत्रियांचा नाश करणारा, द फर्स्ट चक्रवर्ती, पहिला चक्रवर्ती सम्राट, द फ्रेंड ऑफ ब्राह्मणाचा मित्र, नन ऑफ द. तर ऑप्शन ए डिस्ट्रॉयर ऑफ क्षत्रियांचा नाश करणारा होता. याने क्षत्रिय राजांची घरं किंवा होते ते सर्व उद्ध्वस्त केले असंही म्हणले जाते. म्हणून त्याला इतिहासातने त्याला असं क्षत्रियांचा नाश करणारा असं पदवी दिलेली आहे. हे बघा पुराणामध्ये म्हटले आहे की महापद्मानंदाच्या अनेक क्षत्रिय घराणे नष्ट केली.
त्याच्यानंतर विच रिवर हेल्प द मगध टू राईज पॉवरफुल अँड किंगडम. मगध किंगडममध्ये मगधच्या उत्कर्षामागे खालीलपैकी कोणत्या नदी किंवा खोऱ्यांचे महत्त्व आहे. ऑप्शन ए इंदस नदी, दॅट इज सिंधू नदी. यमुना नदी. ऑप्शन सी गंगा नदी. ऑप्शन डी सरस्वती. तर करेक्ट ऑप्शन आहे सी, गंगा नदीच्या किनारे हे मगध आहे. आणि त्यामुळे इथे नाही का खूप सारे याची सॉईल जी आहे म्हणजे याची माती जी आहे ती खूप फर्टाईल आहे, खूप शेतीयुक्त जागा आहे, शेतीयुक्त सॉईल आहे. इथे जे शेती करेल ते फार्मर, ते शेतकरी जे आहेत ते खूप म्हणजे ते खूप जास्त शेती करेल आणि खूप जास्त इन्कम कमावेल. त्याने ते टॅक्स देईल मगधला. मगध राजांना टॅक्स तेवढाच भेटत होता. त्यामुळे मगधला पॉवरफुल किंगडम बनण्यातनी गंगा नदीचा आणि शेतकऱ्यांचा खूप मोठा योगदान आहे. गंगा खोऱ्याच्या सुपीक जमीन आणि जलमार्गाने वापरल्यामुळे मगधीची आर्थिक उन्नती होती. त्याच्यानंतर 17वा क्वेश्चन आपण घेऊ. बिंबिसारा स्ट्रेंथन्ड मगध बाय मॅरिंग प्रिन्सेस ऑफ. बिंबिसाराने मगध साम्राज्याची बळकट करण्यासाठी कोणत्या राजकन्याशी विवाह केला. ऑप्शन ए कोशल आणि लच्छावी, अवंती आणि गंधार, कलिंग आणि वत्स, वरीलपैकी नाही. आपल्याला माहीत आहे मगध एम्पायरची स्थापना बिंबिसारनं केली आणि बिंबिसारच्या 3च पॉलिसी होत्या. एक होता फ्रेंडशिप, दुसरा होता लग्न आणि तिसरा होता वॉर. जिथं जिथं तो लग्न करू शकत नाही तिथे तिथे ते फ्रेंडशिप करायचं, जिथं जिथं ते लग्न करत होता त्याने लग्न केल्यानंतर ते दहेजमध्ये त्याची प्रॉपर्टी येऊन ते घेणार होता आणि ते आपल्या मगधमध्ये समाविष्ट करणार होता. त्यानं त्या मगधचं एनलार्जमेंट होत होता, म्हणजे मगध साम्राज्य मोठं होत होतं. तर इथं त्यानं कोणाकोणाशी लग्न केलं होतं. ते ऑप्शन ए आहे कोसला आणि दुसरा आहे लच्छावी. इथे तुम्ही स्पष्टीकरण बघू शकता आणि याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. राजकीय व्यक्ती बिंबिसारने कोशल आणि लच्छावी घराण्यातील राजकन्याशी विवाह केला. त्याच्यानंतर हू अमंग द फॉलोइंग वॉज द कंटेम्पररी ऑफ महावीर. खालीलपैकी कोण महावीर यांच्या समकालीन होता. तर जैन महावीरांच्या काळातनी कोण राजा होता. ऑप्शन ए बिंबिसार, ऑप्शन बी बिंदुसार, ऑप्शन सी पियुषमित्र, ऑप्शन डी अशोक. तर इथे बी करेक्ट उत्तर आहे बिंबिसार. बिंबिसारच हा राजा होता. जेव्हा गौतम बुद्ध होते, जेव्हा महावीर जैन होते, तेव्हा राजा कोण होता बिंबिसार. आणि विचारलं कोणत्या राजाच्या काळातनी त्या दोघांचं निर्माण झालं तर ते झालं अजातशत्रू, जो की बिंबिसारचाच पोरगा आहे. इथे बघू शकता तुम्ही एक्सप्लेनेशन. बिंबिसार वॉज कंटेम्पररी टू बोथ बुद्ध अँड महावीर, सपोर्टिंग अर्ली जैनिझम अँड बुद्धिझम. 19वा क्वेश्चन घेऊ आपण. द नंद डायनेस्टी वॉज नोन फॉर. नंद डायनेस्टी, नंद घराणे कशासाठी प्रसिद्ध होते. मिलिटरी स्ट्रेंथ, ह्यूज वेल्थ आणि लार्ज ब्युरोक्रेसी. तर हे ऑल ऑफ द अबव आहे. या तिन्ही गोष्टीतनी हे होतं. महापद्मानंद ज्यानं नंद डायनेस्टी काढली होती त्याच्यातनी मिलिटरी स्ट्रेंथ म्हणजे सगळ्यात मोठी लष्करी सेना होती, त्याच्याकडे खूप संपत्ती होती आणि लार्ज ब्युरोक्रेसी बी होती, मोठा प्रशासन होता. तर तुम्ही बघू शकता. आणि आजचा शेवटचा प्रश्न हे आहे. विच ग्रीक ॲम्बॅसिडर व्हिजिटेड मगध ड्युरिंग चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याच्या काळातनी मगधमध्ये कोणता ग्रीक राजदूत भेटीला आला होता. ऑप्शन ए अलेक्झांडर, ऑप्शन बी मॅक्थिनिस, ऑप्शन सी सेक्युलस, ऑप्शन डी टॉलेमी. सो द करेक्ट आन्सर इज मॅक्थिनिस. मॅक्थिनिस हा ग्रीक ॲम्बॅसिडर होता. याने ग्रंथ बी लिहिलेला आहे इंडिका. त्यातनी असं म्हणलेलं आहे की भारत राज्य हे 7 कास्टमध्ये डिवायडेड आहे. ते खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तर इथं स्पष्टीकरण बघू शकता तुम्ही. मॅक्थिनस या सेक्युलस याने भारतात पाठवला होता. इंडिका हे ग्रंथ लिहिलेला आहे. तर अशाच तऱ्हे आपण आज हे पार्ट 2 होतं, म्हणजे 10-20 क्वेश्चन आपण बघितलेले आहेत हिस्ट्रीवर, मगध एम्पायरवर. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. असेच प्रश्न, संभाव्य प्रश्न असेच याच्याशीच रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात. तर अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.